कोथरूडच्या सुतारदरा, जय भवानी नगर, किष्किंधा नगर मधील महिलांनी सकाळी 10 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे व तृप्ती शिंदे यांच्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती। त्यांनी औक्षण करत निलेश शिंदे यांना राखी बांधली, उदंड आयुष्याच्या व यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। निलेश शिंदे व तृप्ती शिंदे यांनी महिला भगिनींचे आशीर्वाद नम्रपणे स्वीकारत कोथरूड गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले। ओवाळणी म्हणून निलेश शिंदे या लाडक्या भावाने कोथरूडमधील 3500 महिलांना चांदीमध्ये घडवलेल्या देवाच्या प्रतिमा भेट दिल्या। निलेश शिंदे म्हणाले की माझे गुरु दीपक भाऊ मानकर यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनानुसार मी कोथरूडमध्ये काम करत आहे। या कामात गुरुबंधू हर्षवर्धन मानकर यांचे मोलाचे सहकार्य पाठिंबा आहे। या भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तृप्ती शिंदे यांनी महिलांचे स्वागत करत रक्षाबंधन हा आमच्यासाठी फक्त एक सण नव्हे तर समाजासोबत स्वीकारलेली बांधिलकी आहे असे सांगितले। खरं तर रक्षाबंधन हे एक निमित्त आहे। परमेश्वर खरं तर सगळ्यांच्या हृदयात असतो, तो आज तृप्तीच्या हाताने त्यांच्या देवाऱ्यात जातोय। या प्रभागामध्ये दीपक भाऊ मानकर, माझे गुरुबंधू हर्षवर्धन मानकर यांच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवलेलेच आहेत। त्याचाच हा एक भाग आहे। आणि आज आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाच्या वतीने, अजितदादांच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने आज एक हप्ता त्यांचा लाडक्या बहिणींचा मिळाला। तर आमच्याकडून या लाडक्या भावाकडूनही काहीतरी मदत व्हावी म्हणून एक छोटीशी गिफ्ट आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्त आम्हाला लाडक्या बहिणींना दिलेली आहे। साधारणतः 3500च्या आसपास मी 3 वाजल्यापासून राख्या बांधल्या असाव्यात असा मला अंदाज आहे। आणि ह्या सगळ्या प्रभागातील माझ्या बहिणींना मी एकच संदेश देतो की या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत प्रभागाला लागणाऱ्या, सगळ्यात महत्त्वाचं ह्या सुतारदरा भागामध्ये वाढती गुन्हेगारी आणि स्वच्छता, पाण्याचे जे प्रश्न आहेत ते मी दीपक भाऊ मानकरांच्या माध्यमातून 100% सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन। आणि या गुन्हेगारीचा समूळ नाश हा दीपक भाऊंच्या माध्यमातून 100% होईल अशी मी या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनाच्या निमित्त खात्री देतो। माझं नाव तृप्ती निलेश शिंदे। खूप वर्ष झालं आम्ही आदरणीय दीपक भाऊ मानकर आणि आमचे गुरुबंधू हर्षवर्धन दादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे कार्यक्रम सातत्याने करत राहतो। आमची एवढीच भावना आहे की प्रत्येक महिलेला आमचा उपयोग झाला पाहिजे। येथे प्रत्येक महिला ही काम करणारी आहे, त्यासाठी आम्ही जितकं होईल तितकं आम्ही या महिलांसाठी नक्की करू आणि यापुढेही करू। खरं तर पहिल्यांदा महिलांचं मी मनापासून आभार मानते की त्यांना एवढा भाऊ मिळालाय, भक्कम आधार मिळालाय। तसेच भावालाही बहिणींचा आज खूप मोठा आधार मिळालाय, एवढंच सांगायचं। माझं नाव कल्पना पोळेकर। मी जे गेले 10 वर्ष झालं मी इथं काम करते भाऊंकडे। भाऊंनी नुसतं रक्षाबंधनच नाही तर दर महिन्याला महिलांना जर कोणाचा आधार नाही त्यांना धान्यसुद्धा दर महिना वाटप करतात। म्हणजे अशी चांगल्या प्रकारे महिलांसाठी खूप उपयोगी आहे। आणि हर्षदादा आणि निलेश भाऊ शिंदे यांनी खूप प्रकारे चांगले काम करता येते आणि इथून पुढेही चांगलं करणार आहेत याची मला खात्री आहे। मी गेले कित्येक वर्षे झाले दादांनी ह्या प्रभागामध्ये खूप कामं केलेली आहेत। आमच्या इथे पाण्याची टंचाई असो, या इतकेक महिलांचे प्रॉब्लेम असो, कोणाचेही प्रॉब्लेम असो, ते वारंवार सॉल्व करतच राहतात। आता ह्या दिवशी त्यांनी रक्षाबंधनचा जो कार्यक्रम ठेवला आहे तो खूप चांगल्या प्रकारे सगळ्या बहिणींना एकत्र येऊन कार्यक्रम ठेवत आहेत। प्रत्येक महिना असो, वर्ष असो, वारंवार ते सातत्याने कामं करतच असतात आणि त्यांची कामं करण्याची पद्धत पण खूप चांगली आहे। आमच्या महिलांना खूप सहकार्य होते। बचत गटांना झालं, सगळं घरपोच त्यांनी छत्र्या वाटप केल्या, अजून भरपूर प्रकारच्या ट्रिपा काढल्या त्यांनी महिलांना। म्हणजे ज्या महिला घरगुती बसतात त्यांना काहीच म्हणजे कुठलेच उपयोग मिळत नाही, तर त्यांना फिरण्याची संधी पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे। तृप्तीताई, हर्षवर्धन दादा मानकर, निलेश भाऊ शिंदे यांनी सातत्याने सगळ्या महिलांना खूप मदत केलेली आहे। बस, धन्यवाद।